करोनाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार येथील कुंभमेळा आयोजित करायला नको होता। करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता इतक्या मोठ्या प्रमाणावर भाविकांना एकत्रित येऊ देणे टाळायला हवे होते। ही विवेकवादी भूमिका आहे। द अर्बन बीट्सने एका संपादकीयामध्ये ही भूमिका ठामपणे मांडलेली आहे। करोना काळात कुंभमेळ्याचं आयोजन चुकीचं आहे अशी भूमिका मांडताना चुकीचे संदर्भ देत ट्वीट केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट असीम सरोदे हे सध्या समाज माध्यमावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेत। अकबराने कुंभमेळा सुरू केला अथवा शाही स्नानाची पद्धत अकबराने सुरू केली असं अनैतिहासिक विधान करून सरोदे यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचे आरोप त्यांच्यावर ट्रोलर्सने केलेत। या संदर्भात आम्ही सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट असीम सरोदे, इतिहासप्रेमी शंतनू परांजपे, इतिहास संशोधक केदार फाळके आणि तरुण हिंदुत्ववादी कार्यकर्ते सचिन पाटील यांच्याशी संवाद साधला आणि या प्रत्येकाची भूमिका जाणून घेतली। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडून। नमस्कार असीम, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं आणि तुमचं ते नेमकं ट्वीट काय होतं? एक पत्रकार आहेत निरंजन टकले, त्यांनी इथले युवराज शहा यांना असं सांगितलं की कुंभमेळा एक कुंभमेळा म्हणजे अनेक कुंभमेळे भरतात भारतामध्ये, त्यापैकी एक कुंभमेळा हा कदाचित अकबरांनी सुरू केला आणि ते तिथे शाही स्नान करायचे आणि त्याला तेव्हापासून शाही स्नान असा शब्द प्रचलित झाला। आता ही खरं तर शक्यता आहे आणि एक आख्यायिका असू शकते, कारण अकबराबद्दल खूप आख्यायिका आहेत। अकबराचा काळ जर आपण पाहिला तर तो सुबत्तेचा काळ होता। कुठेही धर्मांधता, धार्मिक हमले असा नव्हता विषय, पण सगळी सुबत्ता असल्यामुळे अकबरांनी बऱ्याचशा गोष्टी नवीन सुरू करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धर्मांना प्रोत्साहन देणं, त्या धर्मांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं, संगीताचे समारोह करणं, संस्कृत पंडितांचा सत्कार करून त्यांच्याबद्दलचे व्याख्यानं आयोजित करणं, हे अशा बऱ्याच गोष्टी केल्या आहेत असं आपण वाचतो। आता मला जे ट्विट करायचं होतं ते मुख्यतः हिंदू मुस्लिम हा प्रश्न नाही आहे, पण आरोग्य अधिकारांचा मुख्य मुद्दा आहे आणि आपण विवेकपूर्ण पद्धतीने विचार केला तर हे अवैज्ञानिक आहे की आपण एखाद्या घाणेरड्या पाण्यामध्ये उतरून स्वतःला शुद्ध करून घेतो अशी भावना जोपासणं। आता ही धार्मिक संकल्पना आहे आणि त्याच्या आपण एवढ्या अधीन झालेलो आहे की आपण मलमूत्र विसर्जित केलेलं असेल, अनेक लोक तिथे लघवी करत असतील, कारण की साधारणतः मानवी शरीराचा स्वभाव आहे की आपण आपल्या नॉर्मल टेम्परेचर असलेल्या शरीरावर थंड पाणी ओतलं की आपल्याला लघवी होते। आता ते तिथेच करणारे अनेक लोक आहेत। अशा परिस्थितीमध्ये हे अनारोग्यपूर्ण आहे की आपण त्या पाण्यामध्ये जाऊन शुद्ध होतो अशा संकल्पनेत राहणं हा मुख्य उद्देश होता। त्याला अकबराबद्दलचं जे मी लिहिलं त्याच्यात मला हे मान्य करायला पाहिजे की ते काही पूर्ण सत्य नाही, ते ठामपणे मी लिहायला नको होतं आणि मी असा शब्दप्रयोग करायला पाहिजे होता की अशी वदंता आहे किंवा अशी आख्यायिका आहे की अकबरांनी सुद्धा एक कुंभमेळा सुरू केला आणि तो आंघोळ तिथे करायचा। असं लिहिलं असतं तर कदाचित चांगलं झालं असतं असं मला वाटते। नाही, माझं तेच चुकलं। मी तुम्हाला म्हणून मी सांगितलं माझी ही चूक झाली की मी कोणाच्या तरी सांगीव आणि ऐकीव माहितीवर काहीतरी ट्विट केलं। नेमका हे ट्वीट करण्यामागे तुमचा उद्देश काय होता? तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं? अकबराशी तसं आपलं कोणाचंही काही घेणं देणं नाही, कोणत्याही इतिहास पुरुषाशी काही घेणं देणं नसलंच पाहिजे, कारण ते इतिहासात होऊन गेलेले काही पात्र आहेत। आत्ताच्या संदर्भात आत्ता जिवंत असणारी माणसं ही महत्त्वाची आहे की एखादा अकबरासारखं ऐतिहासिक पौराणिक पात्र आपल्याला महत्त्वाचं आहे? मी म्हणतो अकबर खड्ड्यात गेला, परंतु मग आत्ताच्या माणसांबद्दल आपण विचार करायचा नाही का? हा महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे। आपण सारखं मानवासारखा मानवीय विचार करण्याचा प्रयत्न का करत नाही आणि अर्धमानव असल्याप्रमाणे आपण उन्मादी असं का वागतो हा सुद्धा प्रश्न या सगळ्या प्रतिक्रियांमधून व्यक्त होताना आपल्याला दिसतो आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे।
रामायण आपण काही प्रत्यक्ष अनेकांनी वाचलं नसेल, मी ते वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण रामायण आपण जे टी व्हीवर पाहिलं, ज्याच्यामध्ये अरुण गोविल ही रामाची भूमिका हे करायचे, त्यांच्या चेहऱ्यावरचं ते स्मितहास्य, सतत साधेपणाने आणि नेमकेपणाने बोलत असताना शीतलता वाटेल ऐकणाऱ्याला अशा पद्धतीचे संवाद. त्यानंतर स्वप्नील जोशी असेल किंवा नितीश भारद्वाज असेल यांनी कृष्णाची केलेली भूमिका आणि तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पण असलेलं स्मितहास्य, महाभारताच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा अत्यंत नेमकेपणाने संतुलित बोलणारा कृष्ण आपण पाहिला, तेव्हा देव म्हणून छाप पाडणारे जे गुण आहेत ते आपल्याला दिसतात. मग आपण एखादे देव मानत असू तर त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्नच करायचा नाही. सतत आपण हिंसायुक्त बोलायचं, सतत प्रतिक्रिया द्यायच्या, सतत रागाने आणि उद्वेगाने बोलायचं, सतत उन्माद वाढवण्यासाठी आणि इतरांना कमी लेखण्यासाठी बोलायचं, हे बरोबर आहे का हा सुद्धा विचार करता आला पाहिजे. की माझी दिशाभूल करणारी काही माहिती माझ्यासमोर आली, त्याच्यावर विश्वास ठेवून मी काही सांगितलं, असं जरी असेल तरी या सगळ्या माहितीला सुद्धा काही ऐतिहासिक संदर्भ आहे, त्याच्यावर लेख लिहिण्यात आलेले आहे, त्याच्यावर पुस्तिका लिहिण्यात आलेली आहे. पण गुगलवर काहीतरी उपलब्ध नसेल, लिंक्डइनवर काहीतरी उपलब्ध नसेल किंवा त्याला काय म्हणतो आपण, कोणत्याही सामाजिक माध्यमांवर उपलब्ध नसेल तर ती माहितीच नाही, ते जगात नाही आहेच असं का समजतो आपण? नेहमी विकिपीडियावर आणि गुगलवर उपलब्ध असलेली माहिती योग्यच आहे, खरीच आहे, पूर्णपणे बरोबरच आहे आणि तेच पूर्ण सत्य आहे असं मानणारा जो एक खूप मोठा समूह जो गुगलच्या भरलेल्या माहितीवर अवलंबून आहे, त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की इतर पण अनेक प्रवाद आहेत, त्याच्यातून सुद्धा संवाद निर्माण झाला पाहिजे. आणि मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की अकबर खड्ड्यात गेला, अकबर आपला कुणी नाही, अकबराशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही, पण आत्ताच्या जिवंत माणसांशी आहे, जे ताजियाच्या नावाखाली स्वतःवर फटके मारून घेतात, त्या मूर्ख मुसलमानांशी आहे, आणि जे कुंभमेळ्याच्या नावाखाली अशुद्ध अनारोग्यपूर्ण अशा घाण पाण्यामध्ये उतरून स्वतःला शुद्ध करण्याची प्रक्रिया मानतात, त्या सगळ्या लोकांशी सुद्धा आपला संबंध आहे. कारण की ते जिवंत आत्ताचे आपले माणसं आहेत. त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी जे प्रयत्न करतात त्या सगळ्या माणुसकी प्रधान काम करणाऱ्या लोकांना पाठिंबा द्यावाच लागेल. तर हे होते असीम सरोदे आणि त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आपण ऐकलं. आता आपण जाणून घेऊयात इतिहासप्रेमी शंतनू परांजपे यांच्याकडून. शंतनू परांजपे हे व्यवसायाने CA आहेत, पण त्याबरोबरच ते इतिहासाचे लेखकही आहेत. परांजपे हे जे काही सरोदे यांनी केलेलं ट्विट आहे याबाबत तुमची भूमिका काय? जे ट्विट केलं होतं त्यांनी की कुंभमेळा अकबराने सुरू केला आणि त्या संदर्भात त्यांना काही सोर्सकडनं माहिती मिळाली, तर मुळातच ही माहिती संपूर्णतः अनैतिहासिक आहे. या माहितीला कोणताही प्राथमिक किंवा दुय्यम संदर्भसुद्धा नाही आहे. आणि वास्तविक पाहता कुंभमेळा हा हिंदूंसाठी, जो भारतातला बहुसंख्य समाज आहे, तर त्याच्यासाठी अत्यंत पवित्र असा कार्यक्रम असताना त्या कार्यक्रमासंदर्भात किंवा त्या स्थानाला जे महत्त्व आहे, कुंभ भरतो दर 12 वर्षांनी, त्याला जे महत्त्व आहे त्याच्या विरोधात त्याच्याबद्दल असं काहीतरी ट्विट करणं ज्याला काहीतरी ऐतिहासिक संदर्भ नाही आहे, हे कुठेतरी इतिहासाला धरून नाही. आणि ज्या व्यक्तीने जे ट्विट केलं आहे त्या व्यक्तींचे ट्विटरवर साधारण जेव्हा ट्विट केलं तेव्हा एक 10-12 हजार फॉलोअर होते. त्यामुळे आपण एखादं जर ट्विट करतो जे इतिहासाला धरून नाही आहे आणि ते जर ट्विट आपल्या 10-12 हजारांपर्यंत जात असेल आपल्या फॉलोअर्सपर्यंत आणि त्यांना इन्फ्लुअन्स करत असेल, तर हे कुठेतरी चुकीचं वाटतं ट्विट करणं. आणि अशा पद्धतीने ट्विट करताना एक काळजी घेतली पाहिजे इतिहास विषयासंबंधी ट्विट करताना, आणि प्राथमिक संदर्भ जितके देता येतील तितके ते दिले गेले पाहिजे असं मत आहे. जर त्यांनी चुकून हे लिहिलं असेल तर त्यांना असं ट्रोल करणं कितपत योग्य आहे? ट्रोल केलं गेलं त्यांचं जर म्हणणं की थोडक्यात त्यांनी सिंपती गेन करण्याचा कदाचित त्यांचा प्रयत्न असेल. पण मुळात ते म्हणतात की मी अनेक विषय हाताळले, पण याचा अर्थ असा नाही होत की जर तुम्ही अनेक विषयांवर जर बोलत असाल तर तुम्हाला अशी सूट मिळत नाही की तुम्ही इतिहासातील कोणत्याही विषयांवर संदर्भ न देता दाखले देऊ शकता. त्यामुळे मुख्य म्हणजे इतिहास हा सध्या एकंदरच भारतातील सगळ्या लोकांसाठी किंवा महाराष्ट्रातील जर बघितलं आपण तर संवेदनशील विषय आहे. आणि इतिहासावरनं आपल्याकडे
दंगली झाल्याचा सुद्धा उल्लेख मिळतात की काही ना काही वाद पसरले जातात, हे केले जातात. त्यामुळे इतर गोष्टींवर जर आपण काम करत असाल तर ते काम, आपलं जे काम आहे ते चांगलं ठेवावं. आणि प्रतिसाद का मिळाला तर ऑब्व्हियसली कॉन्ट्रोवर्सी आहे आणि हे काही सत्य नाही आहे. त्यामुळे एखादी गोष्ट जर तुम्ही लाखो लोकांच्या जर भावना दुखावत असाल तर एव्हरी रिॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे तुम्हाला तशी रिॲक्शन मिळाली. त्यामुळे जर तुम्ही लाखो लोकांच्या भावना दुखावल्या तर त्यातले काही ना काही म्हणजे म्हणतात ना की काचेचे खिडक्या असल्यावर, भिंती असल्यावर त्यांच्यावर दगड मारता नसतात. त्यामुळे तसं झालं. त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी होणार. आणि मग आपण जर असं काही कॉन्ट्रोवर्शियल विषय घेत असू ट्विट करायला तर तेवढी मग ट्रोलिंग सहन करायची तयारी पाहिजे. पण अर्थात ट्रोलिंग एका मर्यादेपर्यंत पाहिजे. त्याला ट्रोलिंग न म्हणता एक सिस्टमॅटिक विरोध केला पाहिजे अशा गोष्टींना. आणि कुठेही अर्वाच्य भाषेत जर ट्रोलिंग झालं असेल तर त्याला ऑब्व्हियसली विरोध आहेच. त्यामुळे तसं कोणी करू नये. परंतु लोकांनी मला विरोध केला हे म्हणणं कुठेतरी बरोबर वाटत नाही. त्यामुळे ट्विट करतानाही काळजी घेतली पाहिजे. शंतनू परांजपे यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर आपण जाणून घेऊयात युवा हिंदुत्ववादी कार्यकर्ते सचिन पाटील यांच्याकडून. सचिन पाटील, तुम्ही स्वतः अनेकदा वेगवेगळ्या विषयावर अभ्यासपूर्ण भूमिका घेत असता आणि त्या भूमिकांवरून वेगवेगळे वाद निर्माण होतात, ट्रोलिंग होतं. तर पाटील, मला आता सरोदे यांच्या ट्विटबद्दल आपलं म्हणणं काय हे सांगा. असीम सरोदे यांचं एक ट्विट खूप व्हायरल झालं, खूप चर्चेत आलं आणि त्याहीपेक्षा चर्चेत आलं त्याला झालेलं ट्रोलिंग. ट्विट होतं की शाही स्नानाची, कुंभमेळ्याच्या शाही स्नानाची सुरुवात शहनशाह अकबराने केलेली आहे, म्हणून त्याला शाही स्नान असं म्हटलं जातं. आणि त्या ट्विटला त्यांनी संदर्भ दिला निरंजन टकलेंचा, त्यांच्या एका लिखाणाचा. जाणकारांनी या ट्विटला हातोहात घेतला आणि पुढे सुरू झाली ट्रोलिंग ही प्रचंड ट्रोलिंग. आणि त्यानंतर या चर्चेला ऊत आलं. आता मी ह्या गोष्टीला कसं बघतो की किंवा असीम सरोदेंसारखी लोक अशा पद्धतीचं वक्तव्य का करतात, तर सरळ एक विषय आहे की आपल्याला दोन गोष्टींमध्ये सतत, भारतीय समाजाला दोन गोष्टींमध्ये गुंतून ठेवलेलं आहे सतत. पहिली गोष्ट म्हणजे अपराधगंड, अपराध भावना, वाईट गिल्ट. जेही काही चूक केलं या देशामध्ये ते हिंदूंनी केलंय. ज्याही काही वाईट प्रथा, परंपरा, कुप्रथा आहेत त्या हिंदूंमध्ये आहे. आणि या देशाला दुसरी गोष्ट म्हणजे या देशाला जेही काही चांगलं दिलंय ते मुघलांनी दिलं. ह्या त्या दोन गोष्टी. म्हणजे कुठे एखादा इतिहासकार उठतो आणि म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिदीच काय बांधल्या, काँग्रेसच्या सचिन सावंतांनी मध्यंतरी ट्विट केलं आणि त्याला सुद्धा एक चुकीचा संदर्भ दिला. सत्यन वेलणकर यांनी त्याची चिरफाड केली त्या संदर्भांची आणि त्यांनी लेखकाचं नाव सुद्धा चुकीचं लिहिलं आणि त्यांची लक्तरं, त्यांच्या त्या संदर्भाची लक्तरं वेशीला टांगली. मग सचिन सावंतांसारखी किंवा असीम सरोदेंसारखी लोक ही जी बेजबाबदार वक्तव्य करतात आणि सांगतात की या देशाला मध्ये तुम्ही श्वास घेताय, हा श्वास सुद्धा मुघलांची देण आहे. कशा पद्धतीने अमोल मिटकरी सारखे लोक आज आमदार पदावर असलेली बेजबाबदारपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात इतकेच टक्के मुसलमान होते, तितकेच टक्के मुसलमान होते, याला काही संदर्भ आहेत का? इतिहास हा संदर्भांवर चालतो आणि संदर्भ कसे असले पाहिजे, समकालीन आणि अस्सल पुरावे. दुय्यम प्रतीमधून, दुय्यम साधनांमधून तुम्ही काहीतरी उचलून आणता आणि तो संदर्भ फेकून मारता आणि सांगता की बघा हा आम्ही सांगितला तो इतिहास. खोटं बोला पण रेटून बोला. आणि यातून समाजामध्ये आम्हाला समरसता स्थापन करायची आहे, आम्हाला समाजामध्ये सलोखा निर्माण करायचा आहे, या पद्धतीच्या भावना ते व्यक्त करतात. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की समाजामध्ये समरसता आणि समाजामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी इतिहास नसतो. इतिहास हा इतिहास असतो. इतिहासाची मोडतोड होऊ नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही पदावर का असा, इतिहास हा इतिहासकारांवर सोडून द्या. तुम्ही सामाजिक समरसता स्थापन करण्याच्या नावाखाली इतिहासाची तोडफोड करू नका, तोडमोड करू नका, ही माझी इथून तुम्हाला नम्र विनंती. पण मग आता एवढ्या कारणावरून असीम सरोदे यांच्यावर ट्रोलर्सनी जो हल्ला चढवला आहे याचा त्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. या ट्रोलिंग बद्दल तुमचं म्हणणं काय? कारण तुम्ही पण यातून गेलेले आहात. दुसरा विषय राहतो ट्रोलिंगचा, की याच्यानंतर जी लोक ट्रोल होतात ते ही ट्रोल होणं योग्य आहे का अयोग्य आहे? आपल्या भारताला व्यंगात्मक टिप्पण्यांची, व्यंगात्मक काव्याची खूप जुनी परंपरा आहे. माझ्यासारखी लोक अतार्किकरित्या ट्रोल झालेली आहेत की जसं सचिन पाटील पाटील नसून ब्राह्मण आहे या विषयावर मला ट्रोल केलंय किंवा माझ्या व्यक्तिगत जीवनावर मला प्रचंड ट्रोल केलंय. म्हणजे काही खोटेनाटे आरोप करून माझ्याबद्दल भ्रम पसरवला. खूप बऱ्याच ठिकाणी लिहून सुद्धा आलं पेपरांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये.
तर हे पेड ट्रोलर्स जेव्हा आमच्यासारख्या लोकांना अतार्किक मुद्द्यांवर ट्रोल करतात, तेव्हा तुमच्यासारख्या लोकांना तार्किक मुद्द्यांवर ट्रोल करणं हे तर आवश्यक आहे. जर काही ट्रोलिंग झाली नाही, जर का तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला नाही, जर का तुमचं हसं झालं नाही, तर तुम्ही ह्या गोष्टी सतत समाजामध्ये चालू ठेवाल. कारण की आपल्या देशामध्ये कुठल्याही पद्धतीचा कायदा नाही की तुम्ही इतिहासाचा खोटा संदर्भ वापरू शकत नाही आणि वापरल्यास तुम्हाला अमुक दंड संहितेनुसार तुमच्यावर कारवाई होईल, अशा पद्धतीचा कुठला कायदा नाही. तर निदान ट्रोलर्सला त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करू द्या आणि हॅव सम स्पोर्टिंग स्पिरिट. खोटं बोलण्याची जर का तुमच्यामध्ये क्षमता आहे, तर ट्रोल होण्याची क्षमता सुद्धा तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. आणि हे ट्रोल होत असताना एक लक्षात घ्या, जसं नरेंद्र दाभोळकरांनी म्हटलं होतं की ज्योतिषाच्या वरती एक कॉलम असायला पाहिजे वृत्तपत्रांमध्ये की सदर हा स्तंभ हा फक्त मनोरंजनासाठी आहे. त्याच पद्धतीने कायद्याने अशी तरतूद व्हायला हवी की या इतिहासकारांनी बोलताना, संदर्भ देताना तसा उल्लेख करावा की माझा असा अंदाज आहे किंवा मला असं वाटतं, आणि पुढे त्यांच्या बोलण्याला सुरुवात करावी. तुम्ही ज्या खोटे संदर्भ देता त्यामध्ये समाज मनामध्ये ते ठासवण्याचा, बिंबवण्याचा प्रयत्न करता. लोक त्याला इतिहास समजतात आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण होतो. अर्थातच इतिहास हा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी नसतोच. आजकाल हे जे भंपक आणि पेड आणि ज्या पद्धतीने पैसे घेऊन इतिहासकार झालेले आहेत, या इतिहासकारांची बसबसपुरी जी माजलेली आहे, ट्रोलिंग हा त्याच्यावर एक उत्कृष्ट उपाय आहे. पण ट्रोलिंग होत असताना सुद्धा माझे ट्रोलर्सला एक नम्र विनंती आहे की कोणावरही वैयक्तिक व्यक्तिगत टीका करू नका. हात जोडून तुम्हाला नम्र विनंती आहे. ती गोष्ट मनाला लागते. कोणाच्या आईला मध्ये आणणं, कोणाच्या वडिलाला, कोणाच्या घरच्या संस्कारांना मध्ये आणणं, कोणाच्या याच्यात अभद्र अश्लील टिप्पण्या करणं हा काही वैचारिक वारसा नाही आहे. व्यंग याला म्हणत नाही. वैचारिक टीका झाली पाहिजे, व्यंगात्मक टीका झाली पाहिजे. ट्रोलर्सनी एक गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला समाजातल्या वाईट प्रवृत्तींना आळ घालण्यासाठी आपल्याला मीम्स, ट्रोलिंग, व्यंगात्मक टिप्पणी ह्या पद्धतीचं स्वातंत्र्य आहेच. अर्थातच त्याचा उपयोग घेतला गेला पाहिजे. फक्त ते करत असताना त्यामध्ये असभ्यपणा येता कामा नये. पाटील यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आता आपण सरोदे यांनी केलेल्या अनैतिहासिक विधानाबाबत इतिहास संशोधक केदार फाळके यांच्याकडून त्यांची भूमिका जाणून घेऊयात. नमस्कार फाळके सर. अकबर ते औरंगजेब यांची राजवट नेमकी कशी होती? बाबराने सन 1526 मध्ये मुघल साम्राज्याचा पाया घातला. बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शाहजहान, औरंगजेब असे एकामागून एक मुघल बादशाह होऊन गेले. मुघलांनी स्वतःला अभिमानाने तुर्क म्हणविलेले आहे. त्यांनी स्वतःला कधीही भारतीय म्हणविलेले नाही. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये मुघलांनी स्वतःला भारतीय म्हणविल्याचा एकही पुरावा नाही. मुघलांची राजकीय कारकीर्द पाहता त्यांनी भारतीयांच्या वरती अन्याय आणि अत्याचार केल्याचेच आपणाला दिसून येते. ह्या मुघल बादशांची कारकीर्द ही एकतर्फी भारतीयांच्या वरती, खास करून हिंदूंच्या वरती अन्याय आणि अत्याचार करणारीच होती. मी तुम्हाला 2 राजकीय कारकिर्दींची उदाहरणे देऊ इच्छितो. आपण अकबराच्या कारकिर्दीचं उदाहरण घेऊया. अकबराने हिंदूंची मंदिरे पाडलेली आहेत. अकबराने हिंदूंना बाटविलेले आहे आणि अकबराने जिझिया देखील हिंदूंच्याकडून वसूल केलेला आहे. अकबराने तशी स्वतः कबुली दिलेली आहे आणि या गोष्टीची नोंद अकबराचा जो दरबारी इतिहास अकबरनामा त्याच्यामध्ये आलेली आहे. दुसरी राजकीय कारकीर्द म्हणजे औरंगजेबाची राजकीय कारकीर्द आहे. औरंगजेबाने या अन्याय आणि अत्याचारी राजवटीवरती कळस चढविला. औरंगजेबाने 1645 मध्ये सर्वप्रथम गुजरातमध्ये मंदिरे पाडली. 1652 ला औरंगजेबाने औरंगाबादेच्या वरती साताऱ्यातील मंदिरे पाडली. पुढे औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी असा एक हुकूमच काढला की मुघल साम्राज्यातील सर्व मंदिरे पाडून टाकण्यात यावीत. त्याप्रमाणे वाराणसीचं विश्वनाथाचं मंदिर पाडलं गेलं, मथुरेतील केशवरायाचं मंदिर पाडलं गेलं, अशी शेकडो मंदिरे पाडण्यात आली. औरंगजेबाचा जो दरबारी इतिहास लिहिलेला आहे, मासिरे आलमगिरी, साकी मुस्तैद खानाने लिहिलेल्या या दरबारी इतिहासामध्ये किमान शेकडो मंदिरे पाडला गेल्याचा, 500 पेक्षा जास्त मंदिरे पाडला गेल्याचा उल्लेख आलेला आहे. औरंगजेबाने हिंदूंना बाटविलं, त्यांची कत्तल उडविली
औरंगजेबाने हिंदूंच्या वरती जिझिया कर लादला. 2 एप्रिल 1679 रोजी हिंदूंवरती जिझिया कर लादण्याचा हुकूम औरंगजेबाने काढला. आणि एवढंच काय, या सगळ्यांवरती कळस म्हणून औरंगजेबाने आजच्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शेजारील रहिमतपूर येथे मराठ्यांच्या मुंडक्यांचा मिनार देखील उभा केला. त्यामुळं ह्या सर्व बादशांची कारकीर्द ही धर्मांध आणि जुलमी अशी होती, अन्यायकारक होती, एकतर्फी होती. भारतीयांच्या वरती, हिंदूंच्या वरती अन्याय आणि अत्याचार करणारी अशी मुघल बादशांची राजवट, त्या सर्वांची राजकीय कारकीर्द होती. आणि हे सर्व ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आलेलं आहे. मी इतिहासकार आहे, माझ्या समोर जे कागदपत्रांमधून दिसलं ते मी तुम्हा सर्वांना आज सांगतोय. फाळके सर, काही जण दावा करत आहेत त्यानुसार अकबराने कुंभ सुरू केला, पण त्याला काही ऐतिहासिक पुरावे, काही संदर्भ आहेत का? असा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. एक साधं चिटोर, एका ओळीचा देखील पुरावा उपलब्ध नाही. मी आज सर्वांना एक विनंती करू इच्छितो, एक गोष्ट सांगू इच्छितो. डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन हे इतिहासाचे महान संशोधक होऊन गेले, कोलकात्याचे होते. त्यांनी सर्व इतिहासकारांसाठी एक नियम तयार करून ठेवलेला, परंतु आजच्या स्थितीमध्ये हा नियम केवळ इतिहासकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना लागू नसून सर्वांना लागू आहे. डॉक्टर सुरेंद्रनाथ सेनांचा तो नियम असा होता, इतिहासकाराची किंमत किती, इतिहासकाराने दिलेल्या पुराव्यांएवढीच. आपण जेव्हा ऐतिहासिक विधाने करतो तेव्हा आपल्या विधानाला ऐतिहासिक कागदपत्रांचा भक्कम पुरावा आहे का हे सर्वांनी पाहावं आणि त्यानंतरच एखादं विधान करावं. त्यामुळं या विधानाला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. धन्यवाद फाळके सर. आपण कुंभमेळ्यासंदर्भात ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलेलं ट्विट पाहिलं. त्या ट्विटवरून झालेल्या गोंधळानंतर आपण असीम सरोदे यांची भूमिका जाणून घेतली. असीम सरोदे यांच्या भूमिकेनंतर, यांच्या ट्विटनंतर जी काही चर्चा सुरू झाली, ज्या काही प्रतिक्रिया आल्या, त्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. शंतनू परांजपे, इतिहास संशोधक केदार फाळके, युवा हिंदुत्ववादी कार्यकर्ते पाटील, या सगळ्यांची मतं आपण ऐकली. थोडक्यात आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? तर नक्कीच आहे. प्रत्येकाला आपापलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य राज्यघटनेने प्रदान केलेलं आहे. पण आपली अभिव्यक्ती उपभोगत असताना आपण इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि विशेषतः समाजातील जबाबदार व्यक्तींनी सार्वजनिक वक्तव्य करताना, विधानं करताना ती अधिक जबाबदारपणे करायला हवीत. या विशेष भागात चर्चिल्या गेलेल्या अकबर, कुंभमेळा या सगळ्याच गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अर्बन बीट्सच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. अर्बन बीट्स लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.